नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी मात्र ही अवंतिकाला सांगत असते की ओवी मला सांगायची की खरंच माझा अभ्यास घे, आई माझ्याबरोबर वेळ दे. परंतु मी मात्र घरकामामध्ये इतकी गुंतलेली असायचे, माझ्या मागे काही ना काही टेन्शन असायचं आणि ओवीला देण्यासाठी माझ्याकडे वेळ नसायचा. काही ना काही कारण देऊन शेवटी मी ओवीला टाळायचे. याचं आता जानकीला खूप वाईट वाटतं, कारण तिला ओवीची आठवण येते, खूप रडत असते. आणि खरंच मला अवंतिका कळालेच नाही की आमची मैत्री कधी सैल झाली. आणि एकदा की आमची मैत्री ही सैल झाली, मायेने मात्र त्याचा गैरफायदा घेतला आणि शेवटी माझ्या ओवीला माझ्यापासून तोडलं. माझी ओवी लहान आहे, तिला नाही कळालं, परंतु मी तर खरंच मोठे होते. माझ्याकडून मात्र ओवीचा मैत्रीचा हात अगदी सैल झाला आणि शेवटी माझ्या ओवीचा हात माझ्याकडून सुटला. एक आई म्हणून मला ते कळायला हवं होतं. खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. पण जानकी आता स्वतःला दोषी मानत असते आणि आता ती खूप रडत असते. तर अवंतिका तिला समजावते. अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, तसं काही नाही, प्लीज तुम्ही समजून घ्या, प्लीज असं काही नाही. मी जर एक आई असते ना, कदाचित मी हे सर्व मान्य केलं असतं. परंतु हे बघा वहिनी, तुम्ही एक आई तर आहातच आणि एक सून सुद्धा आहात, एक बायको सुद्धा आहात आणि ह्या सगळ्या काही जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडत होतात. तुम्ही जर एक आई असता तर मी कदाचित समजून घेतलं असतं, परंतु तुमच्यावर एक आता अनेक असं जबाबदाऱ्या आहेत. आणि वहिनी, आपल्या आयुष्यामध्ये किती काही काही सुरू होतं बघा. तुम्ही एक बार जर झेलला तर मागून तुमच्यावर दुसरा बाण येत होता. आणि हे बघा, आता वारं थांबत नव्हतं आणि वादळ एक झालं की एक येत होतं. त्यामुळे तुम्ही नकळत कळत अगदी स्वतःहून मुद्दाम हे सर्व केलेलं नाही. ओवीकडे दुर्लक्ष, त्यामुळे तुम्ही त्याचं इतकं गिल्टी फील स्वतःला मानू नका आणि दोषी सुद्धा ठरू नका, कारण वहिनी यामध्ये तुमची चूक नाहीच. अवंतिका आता जानकीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. आणि आज मात्र पुन्हा अगदी सारंग भाऊजीच्या जे काही भोळेपणाचा फायदा घेऊन माया आता ह्या ओवीला घेऊन गेलेली आहे. मला ऐश्वर्याच्या विरोधात साक्ष द्यावी लागली. ऐश्वर्या काय विचार करत असेल माझ्याबद्दल? तिने माझ्यावर इतका मोठा विश्वास टाकला आणि मी तिचा विश्वासघात केला. याचा आता जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी रडत असते आणि अवंतिका, मी असं नाही करणार हे तर तुला माहिती आहे ना ग. परंतु ऐश्वर्या असा विचार नाही करणार. तिला तर हेच वाटत असेल की मी तिला फसवलं म्हणून. आता कुठे सगळं काही नीट होत होतं आणि पुन्हा बिनसलं. आता जानकी खूप रडत असते. त्यामुळे आता अवंतिका, मला शांत बसून नाही चालणार. मला ओवीला सुद्धा शोधायचं आहे आणि ऐश्वर्याला सुद्धा भेटायचं आहे. तिला भेटून मला हे सर्व सांगायचे आहे. तिला सगळं काही खरं सांगावंच लागणार आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की नाही वहिनी, तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही ऐश्वर्याला भेटू नका. आणि आता ऋषिकेश दादा सुद्धा खूप रागावलेले आहे. हे बघा, हीच ती वेळच नाही. तेव्हा आता जानकी ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की नाही अवंतिका, आता जर बोलून मी गैरसमज दूर केले नाही तर पुन्हा सगळं काही पहिल्यासारखं होईल. शेवटी होत्याचं नव्हतं होईल आणि हेच मला होऊन द्यायचं नाही. म्हणून जानकी आता खूप रडतच अवंतिकाला हे सर्व सांगत आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी, तुमचं सगळं बरोबर आहे, पण आपण ऐश्वर्याला नंतर सगळं काही समजावू शकतो. आता जानकी म्हणते की नाही अवंतिका, मी मात्र आता आणखीन वाट नाही बघू शकत. काही झालं तरी मला ऐश्वर्याला भेटायचं आहे. आता जानकी ही ऐकायला तयारच नसते. अवंतिका म्हणते की वहिनी प्लीज माझं ऐका. परंतु जानकी नाही नाही म्हणजे नाहीच. शेवटी आता जानकी निघूनच जाते. तर अवंतिकाला टेन्शन येते. त्यानंतर आता ऋषिकेश प्रत्येक ठिकाणी ओवीचा फोटो दाखवून ओवीला शोधत असतो. प्रत्येकाला विचारतो, तू अजूनपर्यंत कोणीही काही ओवीला पाहिलेलं नाही असं सांगतात. सौमित्र सुद्धा आता ऋषिकेशच्या सोबत असतो. प्रत्येक ठिकाणी ते आता तेथे थांबलेल्या लोकांना ओवीचा फोटो दाखवत असतात. त्यानंतर आता टपरीवर येतात. तेथे सुद्धा विचारतात. पूर्ण आता विचारून दोघे आता पूर्ण थकलेले आहेत. नक्की ओवी अजूनपर्यंत कुठेही सापडलेली नाही. त्यानंतर आता जानकी मात्र इकडे ऐश्वर्याला भेटायला पोलीस स्टेशनला येते आणि जानकी आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की मला ऐश्वर्याला भेटायचं आहे. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्हाला आता ऐश्वर्या मॅडमला नाही भेटता येणार. त्यावरती जानकी का असं विचारते. तर आता तेवढेच तेथे सयाजीराव येतो. सयाजीराव मात्र आता जोरात जानकीवर ओरडतो की थांब, तेथेच थांबायचं, कारण तू तिला भेटलेलं मला नाही चालणार. जानकीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो, कारण सयाजीरावाने जानकीला आता ऐश्वर्या भेटण्याची पूर्णपणे बंदी घातलेली आहे. त्यावरती जानकी म्हणते की सयाजी काका प्लीज असं करू नका. प्लीज मला ऐश्वर्याला भेटायचं आहे, तिच्याशी मला बोलायचं आहे. प्लीज एकदा आमची भेट होऊन द्या, त्यामुळे प्लीज तुम्ही मला अडवू नका. तेव्हा सयाजी जानकीवरच ओरडतो की तुला एकदा सांगितलेलं नीट व्यवस्थित कळत नाही का? तेव्हा आता सयाजी तिच्यावर जोरात ओरडतो की एक नंबरची तू खोटारडी आहे. तुला फक्त माझ्या मुलीच्या बाजूने पुरावा म्हणजे साक्ष द्यायला सांगितली होती आणि शेवटी तू तिच्या विरोधातच सगळं काही केलं. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा, काळजी करू नका, परंतु मी जे काही केलं आहे ना. तर सयाजी म्हणतो की एक मिनिट, मला तुझं कोणतंही बोलणं ऐकून घ्यायचं नाही.
ऐश्वर्याशी खोटं बोलली, ऐश्वर्याला फसवलं आणि मकरनच्या खुनाचं जे काही सत्य आहे तर त्याच्याशी सुद्धा तू खोटं बोलली. का तू माझ्या आयुष्याला फसवलंस आणि तरी सुद्धा तू आता तोंड वर करून आता तिला भेटायला आलेली आहे. लाजवीज विकली की काय तू? आता सयाजी भडकूनच आता जेव्हा जानकीचे हेसरं बोलतो तेव्हा जानकीला फार असं वाईट वाटतं. तेव्हा आता जानकी ही म्हणते की सयाजी काका प्लीज मात्र तुम्ही असले गैरसमज घेऊ नका. मी मुद्दाम मात्र ऐश्वर्या विरोधी कोर्टामध्ये साक्ष दिली नव्हती. त्यावरती सयाजी म्हणतो की शेवटी तू काय केलंस? स्वतःचा मोठेपणा दाखवून माझ्या ऐश्वर्याची तुला जिरवायची होती. तू तिच्या पाठीमागून वार केलास, परंतु माझी ऐश्वर्या मात्र असं काही तुझ्यासारखं वागत नसते. ती जे काही बोलायचं आहे तर ते समोरून वार करते आणि तोंडावर स्पष्ट बोल. तुझ्यासारखे पाठीमागे ती वार करत नसते हे लक्षात ठेव. ऐश्वर्या आता चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे बघ तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी हा सयाजी सुद्धा काही कमी नाही. तो मात्र अगदी वार केल्याशिवाय मागे पुढे पाहत नसतो. त्यामुळे तू आज एक काम कर, गोष्ट मात्र लक्षात ठेव, आता मात्र हा सयाजी काही मागे हटणारा नाही. तो सुद्धा आता तुझ्या कुटुंबाचे एक वार आणि एक दोन तुकडे कसं करतो बघत राहा. आता सयाजी काकांचं हे बोलणं ऐकून जानकी म्हणते की बास करा सयाजी काका, सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबाची काय चूक आहे हो? आज माझं कुटुंब रोज कोणत्या संकटाला तोंड देतं, कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे माझं मला माहिती आहे आणि ह्या सगळ्याची तुम्हाला कल्पना नसेल. ऐश्वर्या ह्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते आणि सयाजीराव मात्र काही जानकीला आता ऐश्वर्याशी बोलून देत नसतो. जानकी म्हणते की काही झालं तरी शेवटी मी आज ऐश्वर्याशी बोलणार म्हणजे बोलणारच. तेव्हा आता हा सयाजीराव इन्स्पेक्टरावर अगदी जोरात पवार म्हणून ओरडतो. जानकी मात्र आता ऐश्वर्याला आवाज देत असते की ऐश्वर्या मी इथे आलेले आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ऐश्वर्याच्या कानापर्यंत मात्र हा आवाज पोहोचलेला असतो. जानकी ऐश्वर्या आवाज देत असते तर इन्स्पेक्टर साहेब उठतात आणि म्हणतात की जानकी रणदिवे, इथे मात्र आरडाओरड करू नका. सयाजीरावांनी तुमच्या अनगदी विरोधात एनसी केलेली आहे, तुमच्यामुळे ऐश्वर्याच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना नाही भेटू शकत असे इन्स्पेक्टर साहेब स्पष्ट उत्तर देतात. त्यानंतर आता जानकीला जायला सांगितलेलं आहे तर जानकी विचार करते. जानकीला आता काही करून ऐश्वर्यापर्यंत हे पोहोचवायचं आहे म्हणून जानकी आता विचार करते पुढे जात असते आणि पुन्हा मागे येते. आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की आता काय राहिलं, का तुम्ही परत मागे आलात? जानकी म्हणते की मला कंप्लेंट नोंदायची आहे कारण माझी मुलगीला किडनॅप केले गेलेलं आहे. तेव्हा आता घडलेला सर्व काही प्रकार जानकी इन्स्पेक्टर साहेबांना सांगते आणि म्हणते की माझा पूर्ण संशय त्या मायावर आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. त्यानंतर आता इकडे सारंगला खूप पश्चाताप येतो. तो देवी आईच्या मंदिरात येतो, जोराने घंटानाद करतो आणि देवीसमोर हात जोडत रडत म्हणतो, देवी आई किती मोठी चूक माझ्या हातून घडली ग. अगं मी माझ्या परी राणीना माझ्या ओवीला मात्र मरणाच्या दारात ढकलून आलो ग. माझ्या ओवीला काही होऊन देऊ नको. तिच्या जीवाला जर काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि हे बघ मला माझी चूक सुधारायची आहे. देवी आई तू काहीतरी चमत्कार कर आणि माझ्या ओवीला माझ्याकडे परत घेऊन ये आणि हवं तर तू माझा जीव घे पण माझ्या ओवीला परत पाठव. काही कर परंतु माझ्या ओवीला परत पाठव आणि या भक्ताचं तुला ऐकावं लागेल आणि जर तू माझं नाही ऐकलं तर येथेच मी तुझ्या पायाशी डोकं आपटून माझा जीव देईल. म्हणून सारंग आता तेथे बसतो आणि जोरजोरात आपलं डोकं हे परत आपटत असतो. आता परत आण माझ्या ओवीला, परत आण असे देवी आईला म्हणत असतो आणि तेवढ्यात तेथे आता ही माया येते. माया म्हणते की सारंग जेव्हा आता लगेच उठून उभा राहतो आणि हा मायाकडे रागाने पाहत असतो. सारंगला इतका राग येतो, तो रागाने तिच्यावर धावून येतो की माया मी तुम्हाला नाही सोडणार. तो तिच्या अंगावर धावून आल्यानंतर आता ही माया जोरात ओरडते की थांब म्हणून. बघ सारंग तू तर माझ्यावर विश्वास ठेवला, ओवीला माझ्याकडे पाठवून खूप मोठी चूक केली आणि जर तू आता काही म्हणजे केलंस तर मात्र तिकडे तुझ्या ओवीचा जीव जाईल. म्हणून आता ती ओवीला मारण्याची धमकी सुद्धा सारंगला देते. सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की बास कर, मी तुला नाही सोडणार. तर आता माया हसते. माया म्हणते की काय मंदिरात आहोत आपण, इतकं ओरडायचं नसतं. ते रडतच मात्र आता तो माया असं म्हणतो. त्यावरती आता लगेच माया म्हणते की काय रे तुला काय म्हणजे असं वाटलं की ओवीला काय झालं, ओवी सेफ आहे आणि ओवी मात्र तेथे मस्त खेळत आहे. अगदी ते सगळं काही व्हिडिओ आहे तर माया मात्र सारंगला दाखवते. सारंग आपल्या ओवीला बघतोय, तिच्याकडे बघून तो खूप रडत आहे. तेव्हा मात्र माया लगेच त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि आता ह्या सारंगला म्हणते की हे बघ इकडे मात्र एक इशारा आणि तिकडे मात्र तुझ्या ओवीचा जो काही गेम ओव्हर आहे ना ते होईल, हे लक्षात ठेव. तेव्हा लगेच सारंग अगदी रडायला सुरुवात करतो आणि हात जोडून तो मायाला म्हणतो की हे बघ मी तुमच्या हवं तर पाया पडतो पण माझ्या ओवीला काही करू नका. मी हात जोडतो, विनवण्या करतो, प्रार्थना करतो, पण ओवीला काही करू नका माया प्लीज, आणि हवं तर तुम्ही माझा जीव घ्या. तेव्हा आता माया म्हणते की अरे तुझा जीव घेऊन मी काय करू, तू तर माझा हुकमी इतका आहेस, म्हणजे तू माझ्या हुकमाचा गुलाम आहे, गुलाम, हे लक्षात घे. अहो हे बघा जानकीताईंचा जीव धोक्यात आहे, तुम्ही प्लीज त्यांना माझ्याकडे घेऊन येताल. सारंग तर लगेच घेऊन येतो
आणि आता मी जर म्हटले की सारंग ओवीचा जीव धोक्यात आहे तर सारंग लगेच ओवीला घेऊन येतो आणि हे बघ जर मला ओवीचा जीव घ्यायचा असेल तर मी ओवीचाच घेईल हे लक्षात घे. म्हणून आता मात्र ती पुन्हा सारंगला भीती दाखवते. सारंगला आता हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. तो पूर्णपणे घाबरतो आणि नाही असं म्हणतो. तो मायाच्या हात धरून म्हणतो की हे बघा प्लीज प्लीज माया हे सगळं थांबवा, प्लीज असं काही करू नका, प्लीज तुम्ही माझ्या ओवीला वाचवा, प्लीज असं काही करू नका, तिच्या जीवाला काही धोका होईल असं प्लीज काही वागू नका. त्यावरती आता हे सर्व बघून माया म्हणते की बापरे गुलाबजाम काका किती हे प्रेम, बापरे. ह्या गुलाबजाम काकाला त्याची ओवी सेफ हवी असेल तर मी आज जे काही सांगत आहे ना ते सगळं काही या गुलाबजाम काकाला करावं लागेल. गुलाबजाम काका तयार आहे ना. म्हणून आता जोरजोराने माया हसत असते. सारंग बिचारा रडत असतो. त्यानंतर आता इकडे जानकी खाली मान घालत घरी येते. त्यानंतर अवंतिका विचारते की बहिणी काय झालं, ऐश्वर्या काय म्हणाली. त्यावरती आता जानकी सांगते की माझी आणि ऐश्वर्याची भेट झालेली नाही. इथे मात्र सयाजी काका होते आणि त्यांनी मला ऐश्वर्याला भेटूनच दिलेले नाही. सयाजी काका माझ्यावर रागवलेले आहेत कारण कोर्टामध्ये मी ऐश्वर्याच्या विरोधी स्टेटमेंट दिली त्यामुळे ते खूप चिडलेले आहेत. त्यावरती अवंतिका म्हणते सयाजी काका चिडलेत यात काय नवीन आहे वहिनी, ते कायमच चिडतात. हे बघा ऐश्वर्याला माहितीच नाही का तुम्हाला भेटायचं होतं म्हणून. आणि आता सयाजी काकांसमोर तुम्ही म्हणालात ना की सयाजी काकांना की मला ऐश्वर्याला भेटायचं म्हणून, मग ऐश्वर्याने हे सर्व ऐकलं असेल तरी सुद्धा ती काहीच म्हणाली नाही. त्यावरती जानकी म्हणते की माहिती नाही कारण मी तिला नाही भेटले आणि मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ऐश्वर्याला 2-3 वेळेस हाक दिली परंतु तिने खरंच ऐकली की नाही हे खरंच मला माहिती नाही. आणि तसंही मला ऐश्वर्याला आता नाही भेटता येणार कारण सयाजी काकांनी ऐश्वर्याला भेटू नये यासाठी माझ्या विरोधात एनसी केलेली आहे. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अवंतिकाला धक्का बसतो. अवंतिका म्हणते की काय बोलतात वहिनी, आणि आता ऐश्वर्याला माझ्यापासून धोका आहे असं सयाजी काकांनी पोलिसांना सांगितलेलं आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी त्यांना हे सर्व सांगण्याची काय गरज होती आणि यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला कळतं का, कोणी ऐश्वर्यावर जर हल्ला केला तर डाऊट मात्र आपल्यावर घेतला जाईल. त्यावरती जानकी म्हणते की हो तेच हवं आहे सयाजी काकांना सुद्धा. आपण अडचणी सापडण्यासाठी मात्र ते नक्की हे प्रयत्न करत आहेत. सगळ्यांच्या समोर आपल्याला बर्बाद करण्याची सुद्धा त्यांनी कोर्टासमोर धमकी दिलेली आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की तुम्ही का बोलला नाहीत आणि पोलिसांच्या समोर ते अशी धमकी तुम्हाला का देऊ शकतात. तेव्हा आता जानकी म्हणते की आपलेच हात मात्र दगडाखाली अडकले तर आपण काय करणार आहोत बरं. रिॲक्ट करण्याऐवजी मी गप्प राहण्याचं ठरवलं आणि इतकं सर्व काही करून सुद्धा आपल्या हाती काही लागलंच नसतं. फक्त पोलीस स्टेशन मध्ये ओवी हरवल्याची तक्रार नोंदवलेली आहे. मी पोलिसांना मायावर संशय असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा आता पोलीस म्हणाले की ते लवकरात लवकर ओवीला सुद्धा शोधतील आणि मला पूर्ण खात्री आहे की आपली ओवी लवकरात लवकर सापडेल. अवंतिका म्हणते की हो दादा आणि सौमित्र गेलेले आहे शोधण्यासाठी, लवकरच आपली ओवी सापडेल, नक्की काहीतरी कळेल, फक्त ती माया कुठे लपलेली आहे हे आपल्याला कळायला हवं. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि आता सौमित्र हे अगदी मुळशीचा म्हणजे कप्पा ना कप्पा शोधून काढतात परंतु ओवी कुठेही सापडत नाही. म्हणून त्यांना खूप टेन्शन येते, कुठे गेली असेल ओवी. मायेने मात्र ओवीला कुठे डांबून ठेवलं असेल, काही झालं तरी ओवी सापडायला हवी. तेव्हा आता सौमित्र आता ऋषिकेशला आधार देतो आणि म्हणतो की हे बघ दादा तू काळजी करू नको, ओवी नक्की सापडेल, आपण तिला शोधतोय त्यामुळे तू आता काळजी करू नकोस. ऋषिकेश म्हणतो की अरे ओवी माझ्या जीव की प्राण आहे, ओवीला बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात सुद्धा माझी होत नसते. जर माझ्या आजूबाजूला नसेल तर माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही आणि अचानक मात्र माझी ओवी अशी गायब झाली. आणि हे बघ ना सौमित्र, अरे आपण तिला दिसलो नाही म्हणून ती सुद्धा पॅनिक झाली असेल का रे, रडत असेल का रे माझी ओवी, आणि त्या मायेने काही केलं तर नसेल ना. आता मात्र ऋषिकेश पूर्णपणे घाबरून जातो, त्याला खूप टेन्शन येते. सौमित्र त्याला समजावतो, म्हणतो की हे बघ दादा ऐक, अरे तेथे काय होत असेल याचा जर तू विचार केला तर तुला आणखीन त्रास होईल. आणि हे बघ तो आणि जानकी बहिणी नेहमी म्हणत असतात की आपण पॉझिटिव्ह राहायला हवे. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की अरे इतकं टेन्शन असताना पॉझिटिव्ह विचार कसा करायचा सौमित्र, अरे गोष्टी जोपर्यंत आपल्यापर्यंत होत्या तोपर्यंत ठीक होतं परंतु आता ह्या गोष्टी आहेत ना त्यापर्यंत ओवीपर्यंत गेलेल्या आहेत, मग ओवीला किती त्रास होत असेल. आपण आपलं अगदी कसंही हँडल करत होतो पण ओवीचं काय, आणि त्यात म्हणजे ती माया मकरनची बहीण आहे आणि तुला तर माहितीच होतं की मकरन कसा होता. राग काढण्यासाठी तो कोणत्याही थराला जात होता आणि त्या मायेने सुद्धा जर आपल्यावरील राग काढण्यासाठी ओवीला जर काही केलं तर काय करणार आहोत आपण. म्हणून ऋषिकेशला खूप टेन्शन येते. तर सौमित्र म्हणतो की दादा हे पण ऐकून घे, असा भलता सलता विचार करू नकोस, ओवीला काही होणार नाही, प्लीज दादा ऐकून घे. आणि तेवढ्यात मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन सौमित्राला येतो. सौमित्र फोन उचलतो, हॅलो म्हणतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा वकील साहेब, जानकी रणदिवे येथे येऊन गेल्यात आणि त्यांनी ओवीला हरवल्याची तक्रार दिलेली आहे. तुम्हाला जर काही माहिती मिळाली आणि जर काही समजलं तर आम्हाला प्लीज सांगा. त्यावरती सौमित्र म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जर काही कळले तर तुम्ही सुद्धा कळवा.
ऋषिकेश धावतच येतो आणि सौमित्रला विचारतो की कोणाचा फोन होता. तर आता सौमित्र म्हणतो की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन होता. जानकी वहिनीने मात्र आता ओवीची मिसिंग कंप्लेंट केलेली आहे आणि आता पोलीस सुद्धा ओवीचा शोध घेत आहेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ह्या सारंगच्या एका चुकीमुळे मात्र आपल्याला सगळ्यांना कोंडीत सापडलो आपण. मायेने आपला याचा फायदा घेतला. तर ऋषिकेश मात्र ह्या मायेवर खूपच चिडलेला आहे. त्यानंतर आता इकडे सारंग ह्या मायेला म्हणतो की हे सगळं तुम्ही का करतात माया, त्या ओवीने तुमचं काय बिघडवलेलं आहे. तेव्हा आता ही माया म्हणते की कधी कधी आता घरातील एखादी व्यक्ती वाईट वागते पण त्याचे परिणाम मात्र लहानांना सुद्धा भोगावे लागतात. सारंग रडतच म्हणतो की ओवी खूप लहान आहे माया, तुम्ही प्लीज तिच्याशी असं वागू नका हो. तिला सोडा आणि माझ्या माथी लागलेलं पाप आहे ते मिटून द्या. एकतर अगोदरच आमच्या कुटुंबाने खूप त्रास भोगलेला आहे आणि त्या ऐश्वर्यामुळे आम्हाला खरंच खूप संकट भोगावी लागलेली आहे. त्यात तुम्ही आणखीन त्यात भर घालू नका. आणि हे बघा माया, तुमचा भाऊ सुद्धा आता या जगात नाही. मायाला तर असं म्हटल्यानंतर खूप राग येतो. माया म्हणते की आता माझा भाऊ या जगात नाही ना, तर त्याच्या मृत्यूला ती जानकी जबाबदार आहे. त्या जानकीनेच मात्र माझ्या दादाचा जीव घेतलेला आहे. म्हणून मात्र आता रणदिवेंच्या प्रत्येक कुटुंबातील एकेकाला मात्र संपवल्याशिवाय मी काही स्वस्त नाही बसणार. हे काही मी सांगत आहे ना तेच ऐकायचं. तेव्हा आता सारंग सुद्धा तिच्या डोळ्यात डोळे घालून अगदी रागाने बघत म्हणतो की मी तुमचं नाही ऐकणार आणि जोरात ओरडून म्हणतो की मी तुमचं नाही ऐकणार, मी सांगितलं ना. तर माया जोरजोराने हसायला सुरुवात करते आणि म्हणते की माझं ऐकण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का, आणि तू सांग की तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे का, आणि जर तुझा आवाज हा चढला तर तो कायमचं कसं बंद करायचं हे मलाच माहिती आहे. तो बंद मी करेलच. आणि गुलाबजाम काका, ओवी जिवंत हवी आहे ना, त्यामुळे इथून पुढे तू माझ्या इशाऱ्यावर चालायचं. मी तुला भेटते हे तू कुणाला कळून द्यायचं नाही आणि मी सांगेल त्या जागेवर मात्र तू जानकीला एकटीला पाठवायचं. तिला कसं पाठवायचं हे तुझं तू बघ, पण तिथे मात्र ती यायलाच हवी. आता सारंग म्हणतो की ठीक आहे मी पाठवतो, पण मी पाठवल्यानंतर मात्र तुम्ही ओवीला सोडताना जानकी वहिनी तेथे आल्यानंतर ओवीला सोडवायला हवं. तेव्हा आता माया हसायला सुरुवात करते. त्यावरती माया म्हणते की अरे हे बघ, आता मी तुझ्यासाठी एक गोष्ट केली तर तू लगेच माझ्यासाठी दुसरी गोष्ट करायची, अशी आपली डील नाही झालेली. ओवीचं काय करायचं आहे ते माझं मी बघेल, मला मात्र शहाणपणा तू शिकवायचं नाही आणि स्मार्ट सुद्धा बनायचं नाही, लक्षात घे. नाहीतर त्या ओवीला सुद्धा मी तेथेच पाठवेल की जेथे जानकीने माझ्या दादाला पाठवलेला आहे तेथे. आता ह्या सारंगला ह्या मायाचा खूपच राग येतो. रागाने तो तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर आता जेलमध्ये ऐश्वर्या आता जे काही घडलेलं आहे कोर्टात ते सगळं काही आता जानकीने दिलेली साक्ष या सगळ्याचा ती विचार करत असते की जानकीने अशी साक्ष का दिली असेल माझ्या विरोधात, जानकी का खोटं बोलली असेल याचा ती विचार करत आहे. आणि तेवढ्यात मात्र तेथे हवालदार येतात आणि हवालदार आता ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या रणदिवे, तुम्हाला तुमच्या घरून डबा आलेला आहे. तेव्हा आता ते डब्याची पिशवी मात्र आता डबा वगैरे हवालदार ऐश्वर्याच्या हातात देतात. ते जायला निघतात तर ऐश्वर्या म्हणते की एक्सक्यूज मी हवालदार, एक मिनिट, येथे जानकी आली होती ना. आता हवालदार हो असं म्हणतात आणि तुमच्या वडिलांनी मात्र तिला भेटून दिले नाही तुम्हाला असं म्हणतात. जानकी रणदिवे यांनी तक्रार केली की त्यांची मुलगी गायब झाली. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. ओवी गायब झाली म्हणजे नक्की काय. त्यावर हवालदार म्हणतात की हो, ओवी गायब झालेली आहे आणि त्यांना मात्र त्या मायावर संशय आहे. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला आणखीन धक्का बसतो आणि हवालदार त्यांना म्हणतात की डबा खाऊन घ्या. आणि आता ऐश्वर्याच्या सगळं काही लक्षात येतं की म्हणजे नक्की ओवीला माया घेऊन गेली असेल, त्यामुळे जानकीने मात्र आता कोर्टामध्ये अशी साक्ष दिली असेल. म्हणून आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं. त्यानंतर आता ऋषिकेश, सौमित्र, जानकी हे सगळेजण घरी आलेले आहेत. ओवीचा काही अजून सुद्धा तपास नाही. सुमित्रा रडत असते. जानकी डोक्याला हात लावून बसलेले आहे. सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. सुमित्रा रडतच म्हणते की परमेश्वरा, आमच्या ओवीला लवकरात लवकर घरी आण रे. तेव्हा काही चमत्कार कर, पण आमच्या आणखीन परीक्षा बघू नकोस. जानकी आता खूप रडत असते की कशी असेल माझी मुलगी आणि आपली आठवण तिला येत असेल का. माझंच चुकलं की माझ्या ओवीकडे माझं दुर्लक्ष झालं. मला ओवी हवी आहे. ऋषिकेश काही करा, परंतु तुम्ही प्लीज ओवीला घेऊन या. त्यावरती आता ऋषिकेश जानकीला समजावतो की हे बघ जानकी, तू रडू नकोस आणि स्वतःला दोष देऊ नको. माया घरात येऊन ओवीला नाही घेऊन गेली तर सारंगच्या मूर्खपणामुळे हे सर्व झालेलं आहे. सुमित्रा रडतच म्हणते की हो ना, सारंगच्या भोळेपणाचा त्या मायाने फायदा घेतला. नाहीतर सगळ्यांना माहिती आहे की सारंगचा सगळ्यात जास्त जीव ओवीवर होता आणि सारंगच्या नशिबात मात्र विश्वासघातच देवाने लिहिलेला आहे. त्यानंतर आता इकडे ओवी मात्र खूप अगदी नाराज झालेली आहे आणि आता मायेने तिच्याजवळ ठेवलेल्या एका माणसाला ती अगदी उड्या मारायला सांगते. तरी सुद्धा ओवी काही खुश होत नाही. तर आता ओवी म्हणते की माया मावशी कुठे आहे, तिला सांगा मला घरी जायचं आहे. आणि तेवढ्यात तेथे माया येते आणि आता ओवी ही मायेला बघून खूप खुश होते. घट्ट तिला मिठी मारते आणि म्हणते की हे बघ, मला तुझ्याशी नाही बोलायचं माया मावशी, किती वेळ मी तुझी वाट बघितली. तेव्हा आता माया खोटं बोलून म्हणते की माया मावशी ओवीसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला गेली होती आणि ते जर आता जे गिफ्ट आहे तर ते ओवीने घेतलं तर ओवी मात्र डोळे बंद करून उभी असेल तर ओवी लगेच आता खुश होत डोळे बंद
करते आणि मायासमोर आपले हात धरते. जो काही आता व्हिडिओ गेमचा बॉक्स आहे तर तू तिच्या हातात देते. ओवी खूपच खुश होते. मला खरंच गेम खेळायला खूप आवडतात असं आता ओवी म्हणते. तर माया म्हणते की हो ना, मला सुद्धा माहिती आहे की ओवीला काय काय आवडतं ते, आणि थँक्यू माया मावशी असं म्हणते. तर आता माया म्हणते की बापरे, ओवी ही माया मावशीला चक्क थँक्यू म्हणाली आणि माया मावशी मात्र ओवीसाठी आता इतकं सर्व काही करू शकते. तर आता ओवी म्हणते की मला आईने इतकं सांगितलेलं आहे. माया लगेच म्हणते की बरं आणि तिचा गोड पापा घेते. आता ओवी विचारते की माया मावशी, अगं तू तर म्हणाली होती की आई येणार आहे आणि ती तर अजूनपर्यंत नाही आली ग. माया खोटं बोलते आणि म्हणते की अगं येणार आहे, ती नक्की येणार आहे. आता ओवी म्हणते की मला खरंच खूप आठवण येत आहे सगळ्यांची. तू एक काम कर, माया मावशी त्यांना कॉल कर बरं. आता माया खोटं बोलून म्हणते की नाही, कॉल करण्याची काही गरज नाही, कारण ओवीला भेटायला आज रात्री तिची आई येथे येणारच आहे. तर ओवी आता खुश होऊन म्हणते की खरंच. तर माया म्हणते की हो, आणि मावशीने कधी ओवीला नाराज केलेला आहे का? तर ओवी नाही असं म्हणते. आणि हे बघ माया मावशी, तू जगामधील अगदी सगळ्यात बेस्ट मावशी आहे, म्हणून तिला खुश होत मिठी मारते. आणि आता माया मनात म्हणते की ओवी, अगं तुला तुझी आई भेटायला येईन, पण तुझी भेट तिची नाही होणार, कारण मी तुमची भेट होऊनच देणार नाही. ओवी बिचारी आता मायेसारखा आता ह्या मायावर विश्वास ठेवते. त्यानंतर आता नाना हे सुमित्राला म्हणतात की अगं सारंगच्या आयुष्याला दोष देऊन काय उपयोग, आपण त्याला इतकं समजावलं तरी सुद्धा त्याने नाही ऐकलं आपलं. मायाबद्दल सगळं काही सांगितलं, पण तरी सुद्धा शेवटी तो ओवीला घेऊन तिच्याकडे गेलाच ना. त्यावरती सौमित्र म्हणतो की हो, सारंग मायाला म्हणजे ओवीला घेऊन तिकडे भेटायला जात आहे, त्याने आपल्याला सांगायला होतं. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की जे झालं ते झालं, पण आता पुढे काय, पोलीस काय म्हणाले? तर सौमित्र म्हणतो की पोलीस म्हणाले की ते ओवीचा शोध घेतात, तर काही ओवीबद्दल आणि मायाबद्दल समजले तर ते लगेच आपल्याला कळवणार आहे. तर सुमित्रा रडतच म्हणते की लवकरात लवकर चांगली बातमी कानावर पडून दे, सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलेले आहे. ऋषिकेश म्हणतो की आई तू शांत हो, ओवीला काही होणार नाही, लवकरात लवकर आपण तिला शोधून काढूया. तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की ऋषिकेश, पण त्यासाठी ओवी कुठे आहे हे अगोदर कळायला हवे. ऋषिकेश म्हणतो की हो कळेल, नक्की कळेल. म्हणून आता ऋषिकेश सगळ्यांना आधार देत असतो. जानकी खूप रडत असते आणि सुमित्रा सुद्धा. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता सारंग हा जानकीला सांगत असतो की वहिनी, मला खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी देवळात गेलो होतो आणि तेथे मला माया भेटली, आणि ती माया मला असं म्हणाली की आज रात्री मला जानकीला एकटीला भेटायला पाठवून द्या. त्यावरती जानकी म्हणते की कुठे जायचं आहे, मी जाते. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही वहिनी, एकटी नाही, मी तुझ्या सोबत येतो. त्यानंतर इकडे सौमित्र आणि अवंतिकाची सुद्धा झोपलेली आहे. आता लगेच सौमित्र म्हणतो की मला तुझ्या सोयीप्रमाणे नाही विचार बदलता येत. आता अवंतिका सुद्धा म्हणते की हो, जी केस मी घेतलेली आहे ती सुद्धा मला हारता नाही येत, ती मला जिंकायचीच आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की म्हणजे तू माझ्या विरोधात ही केस जिंकणार आहे? तर अवंतिका म्हणते की हो, ही केस मी तुला जिंकून दाखवणारच आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये आपलं नातं हरून देऊ नकोस म्हणजे झालं. तेव्हा आता सारंग जानकीला घेऊन मात्र आता तिकडे मायाने सांगितलेल्या ठिकाणी येतो. आता सारंग वाट पाहत असतो की आता जानकी बहिणी अजून का आली नसेल, म्हणजे त्या मायेने काही जानकी बहिणीला केले तर नसेल, म्हणून तो वाटच पाहत असतो. आणि तेवढ्यात सारंग मागून येतो. ते ऋषिकेश सारंगच्या खांद्यावर हात ठेवतो आणि जानकी कुठे आहे असं विचारतो. सारंग खूप घाबरतो. जानकीला मात्र आता ह्या मायेने अगदी चांगलं मारलेलं असतं. जानकी बेशुद्ध पडलेली असते, त्या हाताला वगैरे लागलेला आहे आणि माया मात्र तिच्याकडे बघून हसत आहे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.